रामकृष्ण हरी माऊली. सर्वांना नमस्कार. गूळ घेत आहे मी. एक रेसिपी बनवणार आहोत आपण आषाढी वारीसाठी. तर अशा पद्धतीने मी तो गूळ आहे तो किसून घेत आहे. तर आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे. तर आपल्याला 1 वाटी दूध घ्यायचं आहे. त्याच वाटीभर किसलेला गूळ दुधामध्ये गूळ टाकून घ्यायचा आणि आपल्याला दुधामध्ये गूळ छान विरघळून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. तीच वाटी आहे. या वाटीने आपल्याला 2 ते 2.5 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे. तर बघू शकता 2.5 वाटी गव्हाचं पीठ, 2 चम्मच बेसन पीठ. तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. ज्वारीचं पीठ 2 चम्मच, चिमूटभर मीठ. मीठ थोडं कमीच टाकत आहे मी, कारण की गुळामध्ये मीठ असते. तर छान मिक्स करून घेते. आता आपल्याला गुळाचं पाणी बनलं आहे. गुळाचं पाणी याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. लागलं तर आपल्याला दूध पण आपल्याला वापरायचं आहे. थोडं थोडं करून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. हाताच्या साहाय्याने छान मिक्स करायचं. खूप छान असते दशमी. कोणत्या गावाला आपण जाता वेळेस अशा प्रकारचे दशमी नेऊ शकता किंवा मुलाला डब्यामध्ये देऊ शकता. पौष्टिक आहे. गूळ आणि गव्हाचं पीठ छान मळून घेते. अशा पद्धतीने 2 चम्मच तूप टाकून घेते, साजूक तूप. जेव्हा आपण वारीमध्ये जातो तेव्हा अशा पद्धतीची दशमी बनवून न्यायची. तेव्हा हॉटेलची वगैरे काही सोय नव्हती. तर अशा पद्धतीची दशमी आहे तर बनवून नेत होते. किंवा कुठे टूरला वगैरे जायचं असलं तर पण दशमी बनवून आपण घेऊन जात होतो. तेव्हा काहीच सुविधा नव्हती. लागलं एवढं पण दूध टाकून घेतलं मी. दूध आणि गुळाचं पाणी दोन्ही पण. तर बघू शकता अशा पद्धतीचा गोळा आपला तयार झाला आहे. तितक्याच साहित्यामध्ये मला दूध पण तितकंच बरोबर झालेलं आहे. तर साजूक तूप आणि हा गोळा. तर आपल्याला चटणी पण बनवायची आहे. भाजलेले शेंगदाणे घेतले मी आणि लाल मिरची आपल्याला मिक्सरला धरून आणायची आहे. चटणी तयार करायची. चवीपुरतं मीठ. मध्येच आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आणि आपल्याला दशमी लाटून घ्यायची. तुम्हाला तुमच्या पद्धतीने छोटी किंवा मोठी तर बघू शकता. तर अशा पद्धतीने खूप छान असते. अशा पद्धतीने छान लाटून घ्यायचं लाटी. आता आपल्याला तूप लावून घ्यायचं मध्यभागी आणि आता बघा फोल्ड करायची. नंतर आणखीन एक फोल्ड करायची आणि आपल्याला लाटून घ्यायचं. अशा पद्धतीने तूप लावूनच आपल्याला लाटून घ्यायची आहे दशमी पूर्ण. कॉमेंट्समध्ये सांगा तुम्ही कशा पद्धतीने बनवता आणि बनवता का नक्कीच तुम्ही. बघा पारंपरिक रेसिपी अशा पद्धतीने आहे ना. मी पूर्ण लाटून घेते. जास्त जाड पण नाही करायची, जास्त पातळ पण नाही करायची. दशमी टाकून घेते. मीडियम गॅसवरच आपल्याला दशमी शेकून घ्यायची आहे. जास्त गॅस करायचा नाही.
आलटून पालटून भाजून घ्यायची. कमी गॅसवरच भाजायची, कारण की जास्त दिवस टिकत असते कमी गॅसवर भाजली तर. जर तुम्ही हाय गॅसवर भाजलं तर ती आतमध्ये कच्ची राहते. तर अशा पद्धतीने छान कमी गॅसवरच भाजून घ्यायचं. तूप टाकत छान आहे ना, साजूक तूप टाकल्यानंतर छान आहे, आलटीपलटी करून छान भाजून घ्यायचं. कमी गॅसवर. तर अशा पद्धतीनेच आपण सर्व दशमी बनवून घेऊया. तर बघू शकता अशा पद्धतीने आपली दशमी रेसिपी आषाढी स्पेशल. तुम्हाला जर पसंत आली ही रेसिपी तर नक्कीच लाईक कमेंट्स करायला विसरू नका. शेअर पण करा, जेणेकरून माझा व्हिडिओ सगळीकडे पोहोचेल. तर बघू शकता मित्रांनो, आपली दशमी अशा पद्धतीचे छान तयार झाली आहे. बेसन टाकल्यामुळे कलर येतो आणि ज्वारीचं पीठ घातल्यामुळे थोडं खुसखुशीत होतात. तर शेंगदाण्याची चटणी आणि दशमी दोन्ही पण तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला नक्कीच भेट द्या. परत भेटूत आपण एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि खात राहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.